आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झालेली आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर उपराष्ट्रपती पदाची निवडणुकाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली। आज सुनेत्रा पवार यांनी संघाच्या एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थिती लावली। या उपस्थितीनंतर आता विविध चर्चांना उधाण आलंय। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांना जामीन मंजूर। प्रमुख एफआयआर मध्ये माझं नाव नाही, सरकार विरोधात बोलतो म्हणून माझ्यावर कारवाई, रोहित पवारांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंवर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप। मुंडेंच्या आरोपावर आज सुनावणी पार। शेतीमाल जास्त दरानं खरेदी केल्याचा आरोप। 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे लोकायुक्तांचे आदेश। राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा। टाउन प्लॅनिंग आणि पार्किंगच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा। मुख्यमंत्र्यांना वाहतूक समस्येबाबत काही नमुने दिले। भेटीनंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती। रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, खराब रस्ता बांधून पुन्हा टेंडर काढलं जातं, राज ठाकरेंची टीका। वाद घडवण्यासाठी विषय उकरून काढले जातात। कबुतरं माणसांपेक्षा महत्त्वाची आहेत का? माणसं मेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत, राज ठाकरेंची सरकारवर टीका। खासदार प्रतिभा धानोरकरांचे दीर भाजपात। अनिल धानोरकर करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश। अनिल धानोरकरांसोबत 10 माजी नगरसेवक भाजपात। जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। अमित शहा नैतिकतेच्या नावावर विरोधकांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना तुरुंगात टाकायला निघाले। देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी आणलेल्या या कायद्याची होळी करायलाच हवी। सामनातून 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावर टीका। पावसाच्या विश्रांतीनंतर महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी। अधूनमधून कोसळणाऱ्या सरींमुळे वातावरण आणखी आल्हाददायक। भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था। दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची डागडुजी, मात्र एका महिन्यात रस्ता खड्डेमय। मुंबई पोर्टची जागा भाडेतत्वावर देण्यासंदर्भातील जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल। जमीन ही सर्वच भाषेच्या वृत्तपत्रातून देण्यात आली। सिल्लोडमध्ये पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी सोयगाव शहरात रास्ता रोको। बौद्ध समाजासह डॉक्टर आंबेडकरवादी पक्ष संघटनांकडून रास्ता रोको। चंद्रपुरात बैलाच्या सजावटीचं साहित्य विक्रेते अडचणीत। शेतकऱ्यांकडे बैलच उरले नसल्यानं खरेदीसाठी बाजारात ग्राहकच नाही। छत्रपती संभाजीनगरात भर पावसात निघाली भाजपची कावड यात्रा। यात्रेत महंत रामगिरी महाराज यांची उपस्थिती। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं। जळगावात हिंदुत्ववादी संघटनेकडून निदर्शनं। हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप। रत्नागिरीतील लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांचं 8 दिवसांपासून साखळी उपोषण। प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड विरोधात उपोषण। ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार। कन्नड तालुक्यात दहिगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच पायउतार। सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव काढत मुफ्त खरं तर मतदान करण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत 8वीच्या वर्गाला बेकायदेशीररित्या तुकडीवाढ विरोधात गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। मालेगावात लाखो रुपयांच्या चीनच्या वस्तूंची होळी। स्वदेशी वस्तूंवर भर देण्याचा व्यावसायिकांचा संकल्प। मीरा भाईंदरमध्ये दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर चेक नाक्यापर्यंतच्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी। मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचे प्रचंड हाल।
साताऱ्यात संभाजी ब्रिगेडचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. पुण्यातील वेल्हे तालुक्याचं नवं नाव राजगड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता. तुळजापुरात धनगर समाजाकडून तुळजाभवानीची महाआरती. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चाला पाठिंबा देणार. नंदुरबारमध्ये आमदार आमशा पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा स्पर्धांचं आयोजन. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग. नाशिकच्या चांदवडमध्ये रस्त्यांची चाळण. आरपीआयकडून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये सोडल्या कागदी होडी. तातडीनं नवीन रस्ते बांधण्याची आग्रही मागणी. हिंगोली सेवादूत व्हॉट्सअॅप सुविधा उपलब्ध होणार. नागरिकांना मोबाईलवर प्रमाणपत्र मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना. मालेगावात बैल पोळ्याच्या अनुषंगानं बाजारपेठ सजली. यंदा सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ. शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या कमी. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी केली सार्वजनिक विहिरीची पाहणी. विहिरींच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटला सुरू. वर्षा मीना यांनी स्वीकारला अकोल्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार. विद्यमान जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी पाट आणि पिंगुळी मठ या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. पूर्वी झालेल्या रस्त्यांवरच पुन्हा खर्च केल्याचा आरोप. अकोल्यात प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. मूलभूत सुविधांसाठी वंचित ठेवल्याचा आरोप. अकोल्यात जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग. हिंगोलीत अनधिकृतरित्या सुरू असलेल्या नारायणा ई टेक्नो शाळेला टाळ. शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही शाळा बंद न केल्यानं शिक्षण विभागाची कारवाई. नागपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठात परीक्षा विभागात गोंधळ. बीबीएच्या गुणपत्रिकेत बीकॉमचा अभ्यासक्रम नमूद. उपस्थित विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून नापास करण्यात आलं. पुणे मेट्रोच्या 2 नव्या स्थानकांना राज्य सरकारची मंजुरी. स्वारगेट ते कात्रज मार्गावर बिबेवाडी आणि बालाजीनगर ही 2 नवी स्थानकं होणार. परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण यांची नियुक्ती. रघुनाथ गावडे यांची मुंबईला तडकाफडकी बदली. शिंदे समिती बीडमध्ये दाखल. कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात तपासणी सुरू. मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं घेतली समितीची भेट. राज्यभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 285 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती. सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकांच्या निवडणुकांचा समावेश. राज्यात 30 जिल्ह्यात 80% अधिक पाऊस. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेचं धर्मदर्शन आणि सशुल्क दर्शन नियमित सुरू. देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील संवर्धनाच्या कामामुळे 20 दिवस दर्शन बंद होतं. विदर्भातील प्रसिद्ध खामगावच्या लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा. लाकडानं बनलेली 6 फुटांची ही गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र. बुलढाण्यात 1385 संभाव्य सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार. 307 गावात एक गाव एक गणपती मोहीम राबवली जाणार. जिल्हाधिकाऱ्यांची श्री गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक. नागपूरचे मूर्तिकार सुरेश पाठक यांनी बनवली विशेष गणेश मूर्ती. 3 राज्यातील 7 ठिकाणांहून आणलेल्या मातीच्या नैसर्गिक रंगाचा वापर करून साकारली मूर्ती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात महिला गणेश मूर्ती बनवतात. हरिचरणगिरी येथील हेमंत मटकर देतात महिलांना मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण. बीडमध्ये वनवेवाडी येथील 39व्या श्रावणी अखंड हरिनाम सप्ताहात महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत. रथामधून भव्य मिरवणूक. अमरावतीत बैल पोळ्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी. बैलांच्या सजावटीचं साहित्य 15 ते 20% महागलंय. नाशिकच्या पुरात अडकली गाडी. रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालक गाडीसह पुरात अडकला. तब्बल 2 तासानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी, धरणाचे दरवाजे 11 फुटांवर स्थित. धरणातून 82,100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. कराड चिपळूण महामार्गावरील वाहतूक सुरळीत. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला. नदीकाठच्या गावांना आता धोका कायम आहे. जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. जायकवाडी धरणाचे विहंगम दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली परिसरात गावकऱ्यांचं स्थलांतर. पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी आल्यानं स्थलांतर. पंचगंगेची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद. मार्गावर पुराचं पाणी आल्यानं बंद. कोल्हापूरच्या वडनगे फाट्यावर पोलीस आणि तरुणांमध्ये वाद. पुराच्या पाण्यात अडकलेले साहित्य काढण्यासाठी निघालेल्या तरुणांना पोलिसांनी अडवलं. साताऱ्यातील भैरवगडाची जमीन खचली. जमिनीला मोठ्या भेगा. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीत पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा झाडाचा आधार मिळाल्यानं जीव वाचलाय. आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले. प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल. गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरली आहेत. इटिया डोह धरण देखील ओव्हरफ्लो. धरणाचे विहंगम ड्रोन दृश्य. हिंगोलीतील औंढा नागनाथ तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. तलाव परिसरातील धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली. उजनी आणि वीर धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू. प्रशासन अलर्ट मोडवर. परिसरातील कुटुंबांच्या स्थलांतराला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरात जन्ममृत्यू प्रमाणपत्रांच्या 2,300 प्रकरणांचा ढीग. गेल्या 8 महिन्यांपासून उपाययोजना न झाल्याने नागरिक त्रस्त. पंढरपुरात भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली. व्यास, नारायण आणि अंबिका नगर झोपडपट्टीत पाणी शिरलं. 100 कुटुंबांचं स्थलांतर. मराठवाड्यात पावसामुळे 4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पावसामुळे 13 जणांचा मृत्यू. पुण्यातील शिवणे पूल 2 दिवसांपासून पाण्याखाली. नांदेड सिटी आणि शिवणे गावाचा संपर्क तुटलेला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूल पाण्याखाली. खडकवासला धरणातून विसर्ग कमी. धरणातून 32,290 क्युसेकनं विसर्ग. नांदेडमध्ये पुराचा हाहाकार. 5 जणांचा मृत्यू. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी. सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा लेंडी प्रकल्प फोडून टाकण्याचा इशारा. मुसळधार पावसामुळे कोकणातील धरण ओव्हरफ्लो. जिल्ह्यातील 48 धरण पूर्ण भरली आहेत, तर 7 धरणं 75% भरली. जालन्यात अतिवृष्टी. जिल्ह्यातील 470 हेक्टरवरील पिकं अतिवृष्टीमुळे बाधित. 38 जनावरं दगावली. दौंडच्या भीमा नदीच्या पातळीत वाढ. खडकवासला धरणातून 1 लाख क्युसेकनं भीमा नदी पात्रात विसर्ग. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील ताम्हिणी परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद. एका दिवसात तब्बल 575 मिलीमीटर पाऊस. पुणे वेधशाळेची माहिती. नाशिकच्या गंगापूर धरणातून 7,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी. शहरात पावसाची विश्रांती. तर यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना. वर्धा नदीच्या पूर पातळीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांची बामणी राजुरा पूल आणि शिवणी चोर पूरग्रस्त भागाला भेट. तर बामणी राजुरा पुलावरील वाहतूक बंद. जायकवाडी धरणाचा पाणी साठा 95.16%. धरणाच्या 18 दरवाजातून 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. संपूर्ण राज्यात आज पावसाचा जोर ओसरलाय. तर काही भागात हलक्या तर मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली. कृष्णेची पातळी 40.3 फुटांवर. कृष्णा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पुरामुळे आतापर्यंत 125 कुटुंबांचं स्थलांतर. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच. पूर परिस्थिती कायम.
11 पूल पाण्याखाली 129 कुटुंबातील 361 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. बुलढाण्यात पावसाचा कहर. सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट विनाअट नुकसान भरपाई द्यावी. शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मागणी. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेकडो एकर पिकांचं नुकसान. उडीद आणि मूग पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. 2014 नंतर देशातील क्रीडा क्षेत्राची परिस्थिती सुधारली. राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या स्थापनेमुळे खेळाडूंना योग्य न्याय मिळेल तसंच गैरकारभारावर नियंत्रण येईल. संसदेत खासदार धनंजय महाडिकांनी व्यक्त केला विश्वास. रस्त्यांवर खड्डे असतील तर त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसुली नको. सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका. नागपुरात खासगी बसमधून गांजा तस्करी करताना पोलीस कारवाईत. फरार आरोपीला अखेर 10 महिन्यानंतर